उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळतोय। मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर नेहमी कार्यकर्ते, सर्वसामान्यांची गर्दी असायची। निवेदनं, फाईल्स आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजानं 6वा मजला अक्षरशः गजबजलेला असायचा। मंगळवारी अजित पवारांनी याच कार्यालयातून अनेक महत्त्वाच्या कामांना मंजुरी दिली होती। मात्र आता त्यांच्या निधनानं या मजल्यावर शुकशुकाट दिसतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानं मंत्रालयावरील 6व्या मजल्यावर आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। मी सध्याला अजित पवार यांच्याच कार्यालय बाहेर आहे आणि आपण सध्या बघू शकतो की संपूर्णपणे जे कॅबिन आहेत ते आपल्याला बंद दिसतं आहे। नेहमी कार्यकर्त्यांची सकाळपासून आपल्याला इथं गर्दी पाहायला मिळत असते। सर्वसामान्य जनतेची रेलचेल आपल्याला पाहायला मिळत असते। अनेक निवेदनं असतील, फाईल्स असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांचं कामकाज आपल्याला सकाळपासूनच सुरू झाल्याचं दिसत होतं। मात्र सध्या मंत्रालयामध्ये आपल्याला एकूणच मंत्रालयातल्या या मजल्यावर शुकशुकाट दिसतो आहे। नेहमी गजबजलेला असा हे कार्यालय आपल्याला सकाळपासूनच असल्याचं दिसत होतं। मात्र एकूणच मंगळवारी जर पाहायचं तर कॅबिनेटला देखील अजित पवार हे हजर होते। अजितदादा मंगळवारी ऑफिसमध्ये अनेक महत्त्वाच्या कामांना त्यांनी मंजुरी देखील दिल्याचं आपल्याला दिसतं। एकूण फाईल्ससाठी देखील ते बारामतीला जाण्या अगोदरच्या रात्री थांबले देखील होते। त्या फाईलसाठी देखील त्यांनी मंजुरी दिलेली होती। मात्र एकूणच सध्याची जर का कार्यालयाची परिस्थिती बघायची तर संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला या 6व्या मजल्याचा शुकशुकाट दिसतोय। कॅमेरामॅन रोहित कांबळेसह अभिषेक म्हराळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।